वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय म्हणजे दक्षिण मुंबईत ओळखली जाणारी राणीची बाग। आणि या राणीच्या बागेत मुंबई महानगरपालिकेकडून 3 दिवसीय पुष्प उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। यंदाचे हे 29वे वर्ष आहे आणि यंदा संगीताच्या आधारावर इकडे वेगवेगळ्या कलाकृती पाहायला मिळणार आहे। पहिली दृश्यांमध्ये पाहिली ती म्हणजे महाराष्ट्राचं वाद्य असणारी तुतारी। त्याच्या बाजूला आपण जर पाहिलं तुतारीच्या बाजूला लगेच संगीत म्हटलं की पेटी आली आणि तीच पेटी या ठिकाणी वेगवेगळ्या फुलांनी सजवून तिची कलाकृती जी आहे ती बनवण्यात आलेली आहे। त्याच्या बाजूला आपल्याला ढोलकी सुद्धा पाहायला मिळते। आता याच्याच समोरच्या दिशेला आपण जर पाहिलं तर लगीनघर म्हटलं की सनई चौघडे वाहत जातात आणि या सनई चौघडांची कलाकृती जी आहे ती ह्या ठिकाणी वेगवेगळ्या फुलांच्या आरासाने केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच्या बाजूला पुन्हा एकदा ढोलकी आणि त्याच्या बाजूला वीणा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळते। विशेष बाब म्हणजे की कृष्णाच्या बासरीवर नाचणारी राधा आणि तसंच कृष्णाची जी बासरी आहे ती सुद्धा ह्या ठिकाणी बांबू पासून बनवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे वेगवेगळ्या अशा कलाकृती ज्या आहेत त्या फुलांनी सजवलेले आहेत आणि ते मुंबईकरांचं आता आकर्षण होऊ लागलेले आहेत। काही वेळापूर्वीच या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि आता मोठी गर्दी या पुष्पोत्सवाला भेट देण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळ्या कलाकृती या ठिकाणी ठेवण्यात आलेल्याच आहेत, पण त्यासोबतच वेगवेगळी रंगेबिरंगी आणि मनमोहक आकर्षण करणारी फुलं सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत। तरुणात सगळ्यात प्रचलित असतं ते वाद्य म्हणजे गिटार, त्याची सुद्धा कलाकृती ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच लता मंगेशकर यांचा स्मृतिदिन असल्याने त्यांची सुद्धा कलाकृती जी आहे ती ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकीकडे आता ह्या 3 दिवसीय पुष्पोत्सवाला गर्दी जी आहे ती हळूहळू होऊ लागलेली आहे। वेगवेगळी महाविद्यालयीन विद्यार्थी जे आहेत ते ह्या उत्सवाला भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबतच अनेक तरुणाई, लहान मुलं, वयोवृद्ध ज्यांना वनस्पतींचा फुलांचा एक वेगळा आनंद घ्यायचा असतो ती सगळी मंडळी आता सकाळपासूनच या आपल्या सगळ्यांच्या आवडीची आणि दक्षिण मुंबईतलं आकर्षणाचं ठिकाण असलेल्या राणीच्या बागेत येऊन जे ह्या संपूर्ण पुष्पोत्सवाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी आपल्या मोबाईलमध्ये ही सगळी दृश्य टिपून ठेवताना सुद्धा मंडळी आपल्याला पाहायला मिळतात। पुढील 3 दिवस जो आहे तो हा पुष्पोत्सव सुरू असणार आहे आणि यंदाचे हे 29वे वर्ष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.